नमस्कार. उद्या मराठीचा पेपर सर्वांचा आवडता विषय, कारण मराठी आपली बोलीभाषा आहे, त्यामुळे घाबरण्याची काही गरज नाही आहे. मराठीचा आपल्या सगळ्यांचा अभ्यास झालेलाच आहे आणि ती कृतीपत्रिका आहे. कृतीपत्रिका याचा अर्थ काय, की आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी, ज्या काही घटना घडत आहेत, जे काही आपण तर्क लावतोय, जे काही आपण विचार करतोय, त्यावर आधारित उत्तर आपल्याला लिहायची आहेत. आणि बाकीचं तर आहेच परिच्छेद असल्यामुळे जरी आपण धडा आज वाचलेला नसला तरी आपण परीक्षेच्या दिवशीसुद्धा आपल्याला 10 मिनिटं प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी वेळ दिलेला आहे. त्या 10 मिनिटांमध्ये आपण तो परिच्छेद वाचून त्यावर लगेच उत्तर आपण मिळवू शकतो. त्यानंतर दुसरे जे प्रश्न आहेत ते तत्वमतचेच आहेत, की या ठिकाणी रहदारीचे नियम का पाळावेत, आनंदी राहण्यासाठी तुम्ही काय करता, तुमच्या जीवनातला आनंदाचा क्षण कोणता, अशा प्रकारचे अगदी आपल्या दैनंदिन जीवनावर आधारित प्रश्न आपल्याला राहणार आहे. निबंध तर सोपाच आहे, पहिलीपासून आतापर्यंत आपण निबंधाचा सराव केलेलाच आहे. त्याचप्रमाणे आपण हे देखील पाहिलेलं आहे की वेळेचं नियोजन काय करायचं. 3 तासाचा वेळ आहे, 10 मिनिटं आपल्याला तपासण्यासाठी ठेवलेले आहेत. म्हणजे 3 तास 10 मिनिटाचा वेळ आपल्या हातामध्ये आहे. ह्या 3 तासामध्ये आपल्याला भरपूर लिहायचं आहे, पण ते सुद्धा तर्कसंगत लिहायचं आहे, विचार करून लिहायचं आहे. कृतीपत्रिका आहे, ही कृतीपत्रिका आपल्या दैनंदिन जीवनातल्या प्रश्नांवर आधारितच आहे. त्यामुळे पेपर आपल्याला खूप सोपा जाणार आहे. सुटसुटीत आणि मुद्देसूद उत्तरं हे महत्त्वाचे आहेत. अक्षर छान लिहा. एक विभागातले प्रश्न पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या विभागाकडे जाऊ नका. विभागातल्या प्रश्नांची उत्तरांची सरमिसळ करू नका. एक विभाग जो तुम्हाला वाटला पहिला 5वा विभाग पहिले करायचा असेल, 5वा विभाग पूर्ण करा, मगच पहिल्याकडे वळा. पहिला झाल्यानंतर दुसऱ्याकडे वळा. म्हणजे एक विभाग पूर्ण करून दुसऱ्या विभागाकडे जा. अशा पद्धतीने आपल्याला अगदी घाई गडबड गोंधळ न करता पेपर सोडवायचा आहे. मराठीचा पेपर हा खूप सोपा आहे, कारण ती कृतीपत्रिका आहे. सर्वांचा अभ्यास झालेलाच आहे. नसेल झाला तरी सांगितलेलंच आहे की परिच्छेद आहे दिलेले आणि दुसरे स्वमत अभिव्यक्तीचे प्रश्न आहेत. त्यामुळे अतिशय सोपा असा हा पेपर आहे. सर्वांना मराठीच्या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.